वेलकम टू कृषास किचन। आज आपण बनवणार आहोत सुंटाची पावडर। त्यासाठी आपण इथे आलं धुवून घेतलंय। आल्याचे बारीक बारीक पीसेस करायचे। जितके पातळ आपण पीसेस करणार तितके ते लवकर सुकणार। त्यासाठी आपल्याला एकदम बारीक पीसेस करून घ्यायचे। अशा प्रकारे याचे बारीक पीसेस करून घेतले आहेत आपण। अगदी पातळ पीसेस आहेत हे। आता आपण ह्याला उन्हात वाळवून घेऊया। 2 ते 3 दिवस ह्याला ऊन दाखवावं लागणार आहे आपल्याला, म्हणजे हे छानपैकी सुकून येते। एका पातळ कपड्यावर आपण हे सगळे पीसेस आता टाकून घेणार आहोत उन्हामध्ये। हे आता छानपणे सुकले आहे आणि इझिली तुटत आहे। आता ह्याला आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया। अशी आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे। पावडरला आपण चाळून घ्यायचं आहे। ही झाली आपली सुंठ पावडर तयार। सुंठ पावडरचे बहुगुणी उपयोग आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला करता येतात। आपण ही सुंठ पावडर आपल्या रोजच्या चहामध्ये वापरू शकतो। सकाळच्या डिटॉक्स ड्रिंकसाठी ह्याचा वापर करता येऊ शकतो। इम्युनिटी बूस्टिंगसाठी ह्याची जिंजर कँडीज सुद्धा बनवता येतात आणि ह्याचं बनवलेलं चाटण सीझनल फ्लूसाठी पण उपयोगी ठरतो। सुंठ पावडरला आपण अशा प्लास्टिकच्या पाउचमध्ये भरून घ्यायचं आहे।
ह्याचे छोटे छोटे पाउचेस तयार करून ह्याला सील करून घ्यायचं आहे. सील केल्यामुळे ह्याचा सुगंध तशान तसाच राहतो आणि जेव्हा पण तुम्ही नवीन पॅकेट उघडणार तेव्हा हे तुम्हाला अगदी फ्रेश स्मेल आणि फ्रेश टेस्ट देतं. तर तुम्ही पण सुंठ पावडरची ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.